आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 82 किलो 264 ग्रॅम डोडा अर्थात पॉपी स्ट्रॉ जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे 12,33,960 रुपयांचा अंमली पदार्थ, रोख रक्कम तसेच वाहन जप्त करण्यात आले. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी दाखल झालेल्या NDPS गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींचा शोध घेत पोलिसांनी राजस्थानपर्यंत तपासाची व्याप्ती वाढवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी साक्री तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी साक्रीतील कोंडाईबारी परिसरातील एका हॉटेलमधून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने सुयोग कॉलनीतील एका घरात डोडा लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर छापा टाकून काळ्या रंगाच्या 5 गोण्यांमधून 82 किलो 264 ग्रॅम डोडा जप्त करण्यात आला. याशिवाय 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम, वजन काटा आणि 4 चाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी साहिल सय्यदसह स्वराज्य न्यूज, साक्री.